नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आजची सत्य घटना आहे महाराष्ट्र राज्यातील. महाराष्ट्र राज्यात नागपूर जिल्हा आहे. नागपूर शहर हे महाराष्ट्रातील ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते. तारीख होती 13 जून 2026ची. नागपूर जिल्ह्यातील सोनेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत एक महिला पोलीस ठाण्यात लडखडतच हजर झाली. पोलीस कर्मचारी आपल्या कामात व्यस्त होते. ती महिला पोलिसांना रडतच सांगायला सुरुवात करते, साहेब, माझ्यासोबत खूप अत्याचार झालेला आहे. त्या महिलेने स्वतःबरोबर काय झालं होतं ते सर्व डिटेल्स ती पोलिसांना सांगते. हे ऐकून पोलीस देखील हादरून गेले. संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओमधून. सुनीता नावाची एक विवाहित महिला होती. ती आपल्या पतीसोबत नागपूर या शहरात राहायची. सुनीताचं वय 24 वर्षाचं आहे. सुनीताचे पती वायुसेनेमध्ये नोकरीवर होते. त्या ठिकाणी भारतीय वायुसेनामध्ये देशाची सेवा करत होते आणि सुनीता नागपूर येथे संपूर्ण घराची जबाबदारी सांभाळत होती आणि त्याचबरोबर ती आत्मनिर्भर देखील होती. सुनीता स्वतःच्या पायावर उभी होती. प्रॉपर्टी डीलिंगचं काम करायची. उन्हातान्हात आपल्या स्कूटीने इकडे तिकडे फिरून मेहनत करायची, काम करायची. सुनीता प्रॉपर्टी डीलिंगचं काम करत असल्यामुळे तिला शहरातील अनेक नवीन पुरुषासोबत रोज भेटावे लागत होते. नवीन ग्राहकासोबत भेटत होती. जमिनीचे कागदपत्र वगैरे पाहायचे. या सुनीताला आपली वेगळी ओळख निर्माण करायची होती. यासाठी ती रात्रंदिवस मेहनत करत होती. सगळं काही ठीकठाक सुरू होतं. तारीख होती 2025 रोजी. पावसाळ्याचे दिवस होते. हलकीशी थंडी पडत होती. त्यावेळी सुनीताच्या मोबाईलवर एक अनोळखी व्यक्तीचा फोन येतो. मात्र तिकडून बोलण्याचा आवाज मात्र थोडा ओळखीचा वाटला. फोनवर एक अयाज नावाचा व्यक्तीचा तो कॉल होता. या सुनीताने अयाजला ओळखले होते. मुलगा सुनीताच्या शाळेत शिकणारा होता. दोघांची त्यावेळी चांगली ओळख होती. सोबतच चाय वगैरे प्यायचे, एकमेकांना नोट्स वगैरे द्यायचे. अयाज म्हणाला, मी आता मोठा झालो आहे आणि काम वगैरे मी करत आहे. अयाज म्हणाला, मला वर्धा रोडवर एक चांगली जमीन विकत घ्यायची आहे. कारण अयाजला माहीत होतं की ही सुनीता शाळेची जुनी मैत्रीण आहे आणि आता ही प्रॉपर्टी डीलिंगचं काम करत आहे. त्यामुळे अयाजने विचार केला की कुणी अनोळखी व्यक्तीवर भरोसा केल्यापेक्षा आपली मैत्रीण सुनीताकडून सौदा केलेलं ठीक राहील. हे ऐकून सुनीताला देखील बरं वाटलं. एक शाळेचा जुना मित्र ग्राहक बनून आलेला आहे तर सौदा पक्का होईलच आणि माझं काम देखील समोर जाईल. शाळेचा जुना मित्र आहे म्हणून सुनीताने अयाजवर विश्वास ठेवला होता. पण सुनीताच्या जीवनात भयंकर वादळ येणार होतं. कधी कोणी कल्पना देखील केली नसेल. तारीख होती 8 फेब्रुवारी 2025 रोजी. सकाळची वेळ होती. सुनीता ही आत्मविश्वासाने सकाळी घराबाहेर पडली. तिने सगळे डॉक्युमेंट्स आपल्या फाईलमध्ये ठेवले आणि आपल्या पतीला ती रोज कॉल करायची किंवा SMS करायची. त्या दिवशी देखील तिने एक सुंदरसा मेसेज आपल्या पतीला पाठवला. अयाजने सुनीताला वर्धा रोडवरील एक हॉटेल इम्पिरियरमध्ये बोलावलं. सुनीता जेव्हा हॉटेलमध्ये पोचली तर तिला थोडं विचित्र वाटलं. प्लॉट पाहण्याऐवजी हॉटेलमध्ये का बोलावत आहे असे तिने अयाजला विचारलं. तेव्हा अयाज म्हणाला, बाहेर खूप गरमी आहे. आपण आरामात हॉटेलच्या एका रूममध्ये बसून जमिनीचे नकाशे वगैरे बघू, त्यावर चर्चा करू. त्यानंतर आपण सरळ जमीन बघायला जाऊ. माझ्यावर विश्वास ठेव. त्यानंतर हा अयाज सुनीताला हॉटेलच्या रूममध्ये घेऊन गेला. अयाजने आधीच सर्व प्लॅन करून ठेवला होता. हॉटेलची एक रूम बुक करून ठेवलेली होती. सुनीता रूमच्या आतमध्ये गेली. आतमध्ये शांतता होती. ACची थंडी थंडी हवा लागत होती आणि हा अयाज खूप चांगल्या प्रकारे सुनीतासोबत बोलत होता. त्यानंतर काही वेळाने रूम सर्व्हिसवाल्याकडून ज्यूस बोलावले. ट्रेमध्ये 2 ग्लास ज्यूस आणला गेलं आणि अयाजने एक ग्लास सुनीताला प्यायला दिला. सुनीताला थोडी देखील शंका आली नाही. सुनीताने ते ज्यूस पिलं. ज्यूसमध्ये अयाजने काहीतरी आधीच नशिली औषध मिसळलेलं होतं. ज्यूस पिल्यानंतर काही वेळातच सुनीताला डोकं जड वाटू लागलं. डोळ्यासमोर अंधार दिसू लागला. चक्कर येऊ लागली. सुनीता अयाजला म्हणाली, मला बरं वाटत नाही, मला घरी जायचं आहे. अयाज हसला आणि तिला बघत उभा राहिला आणि हळूहळू सुनीता बेशुद्ध पडली. ती बेडवर जाऊन पडली. बेहोशीच्या हालतमध्ये या अयाजने सुनीताबरोबर संबंध बनवले. अयाज एवढ्यावरच थांबला नाही तर सुनीताबरोबर वाईट काम करतानाचे व्हिडिओ देखील त्याने बनवले. त्याला चांगल्या प्रकारे माहीत होतं की ही सुनीता एक देशाची सेवा करणाऱ्या फौजीची पत्नी आहे. अयाजने अश्लील फोटो आणि व्हिडिओ बनवले. अयाजने सुनीताबरोबर वाईट काम केल्यानंतर काही तासातच सुनीताला होश आला. डोकं जड वाटत होतं, डोकं दुखत होतं आणि पूर्ण शरीर तिला थकल्यासारखं वाटत होतं. सुनीताने आजूबाजूला बघितलं मात्र तिला काही समजत नव्हतं की नेमकं काय झालं आहे. अयाज तिथेच खुर्चीवर बसलेला होता. त्याच्या हातात त्याचा मोबाईल होता आणि चेहऱ्यावर विचित्र हास्य होतं. सुनीताने घाबरतच अयाजला विचारले,
हे सगळं काय आहे? तू काय केलं आहेस माझ्याबरोबर? अयाजने आपला मोबाईल दाखवला. मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ दाखवले. हे सर्व बघून सुनीताच्या पायाखालची जमीनच सरकली. तिचं संपूर्ण शरीर थरथर कापू लागलं. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला जोरजोरात रडायचं होतं, तेथून पळायचं होतं आणि पोलिसांना बोलवायचं होतं. मात्र अयाजने तिला धमकी दिली की जर तू ओरडली किंवा पतीला जर सांगण्याचा प्रयत्न केला तर व्हिडिओ सर्वत्र 1 सेकंडमध्ये संपूर्ण नागपूरमध्ये व्हायरल करेल. सुनीता तेथेच बसून राहिली. तिचं डोकं काही काम करत नव्हतं. करावं तर करावं काय, ती विचार करू लागली. लग्न होऊन पहिल्यांदा नागपूर शहरात आली होती. तेव्हा किती मोठी तिने स्वप्न बघितलेली होती आणि आज संपूर्ण जिंदगी तिची बर्बाद झालेली होती. समाजाची बदनामीची भीती यामुळे ती त्या अयाजसमोर लाचार झालेली होती. आपल्या पतीचा सन्मान, इज्जत मातीत मिळवली होती. हा सगळा विचार करत ती जणू पूर्णपणे मुकी झालेली होती. ती रडतच तेथून निघाली आणि आपल्या घरी जाऊन पोहोचली. मात्र आता ही तर सुरुवात झाली होती. सुनीता घरी गेल्यानंतर बाथरूममध्ये गेली आणि आतून दार बंद केलं आणि तासनतास शॉवरसमोर उभी राहिली. मात्र सुनीताच्या मनावर भयंकर घाव पडलेले होते. त्याचा इलाज कोणी करू शकत नव्हतं. रात्र रात्र तिला झोप येत नव्हती. या घटनेमुळे मोठा तिला धक्का बसला होता. जेव्हा कधी फोनची रिंगटोन वाजायची ती खूप घाबरायची. तिच्या छातीत धडकी भरायची. आता या अयाजकडे महिलेचे संबंध बनवतानाचे अश्लील व्हिडिओ होते. त्या व्हिडिओची धमकी देऊन सुनीताला ब्लॅकमेल करायचा. जेव्हा जेव्हा त्याचे मन झाले सुनीताला तो फोन करायचा आणि अनोळख्या ठिकाणी तिला बोलवून घेत असायचा. तिच्यासोबत संबंध बनवायचा. जोपर्यंत पूर्णपणे मन भरत नाही तोपर्यंत आपली वासना शांत करत असायचा. त्यानंतर सुनीताला आपल्या घरी पाठवून देत असायचा. सुनीता हे सगळं करण्यास विरोध करत होती. मात्र अयान व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत असे. सुनीताला हे वेदना असह्य होत होत्या. आतून पूर्णपणे खचली होती. समाजात बदनामी होईल या भीतीने ती मुकाट्याने सर्व सहन करत होती. अयाजच्या इशाऱ्यावरती नाचत होती. त्यानंतर अयाज एवढ्यावरच थांबला नाही तर पैशाची मागणी देखील तो करू लागला. तिला धमकावून थोडे थोडे पैसे मागून तब्बल 3,90,000 लुटले होते. सुनीताने आपल्या मेहनतीने कमावलेले ते पैसे होते. तिने ते सर्व पैसे अयानला दिलेले होते. तिला वाटायचं की पैसे दिल्यानंतर माझा हा पूर्णपणे पिच्छा सोडून देईल. मात्र अयानचं मन भरलं नाही. अशा प्रकारे 1 वर्ष सुनीतासोबत संबंध बनवत राहिला. आता वर्ष सुरू झालं होतं 2026. तरी देखील अशाच प्रकारे अयान तिच्यासोबत वाईट कृत्य करतच होता. अधूनमधून सुनीताचा पती बॉर्डरवरून फोन करत असायचा आणि म्हणायचा, तू कशी आहे? मात्र सुनीता ही पतीला काहीच सांगत नव्हती. तिच्या डोळ्यातील आसू लपवत, चेहऱ्यावर खोटं हसू दाखवत मी ठीक आहे असं म्हणायची. तुम्ही स्वतःची काळजी घ्या या खोट्या बोलण्यामागे तिच्या मनावर भयंकर दुःख दडलेलं होतं. मात्र ही घटना येथे संपली नाही तर पुढे यापेक्षाही भयंकर घडणार होतं. आता वर्ष सुरू झालं होतं 2026. नागपूर शहरात भयंकर गरमी पडत होती. या दरम्यान अयाजचा पुन्हा सुनीताला कॉल येतो. मात्र यावेळेस हॉटेलमध्ये नाही तर सुनीताला नागपूरजवळ कळमेश्वर नावाचं गाव आहे. त्या कळमेश्वरच्या निर्जन स्थळी तिला बोलावतो. सुनीता घाबरतच त्या ठिकाणी पोहोचते. जेव्हा ती बघते त्या ठिकाणी अयान एकटा नव्हता तर त्याचा मित्र अमीन शेख आणि आणखी एक व्यक्ती होता. त्याला पाहिल्यावर विचित्र वाटत होतं. हा व्यक्ती मध्य प्रदेश राज्यातील छिंदवाडा परिसरातील होता. त्या सुनसान ठिकाणी निर्जन स्थळी दाट झाडाझुडपात हे तिघेही व्यक्ती उभे होते. सुनीताने त्यांना बघितलं आणि ती घाबरली. तिला काही समजत नव्हतं की नेमकं काय होत आहे. त्यानंतर अयाज आणि अमीनने तिला पकडून ठेवलं. सुनीताने ओरडण्याचा प्रयत्न केला, स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र धमकीमुळे ती गप्प बसली. यानंतर तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर आला. व्हिडिओमुळे संपूर्ण देश हादरून गेला. या व्हिडिओमध्ये सुनीताला अयाज आणि त्याच्या साथीदारांनी पकडून ठेवलेलं होतं आणि ही सुनीता रडत आहे, हात जोडत आहे, मला सोडून द्या, मला जाऊ द्या. मात्र त्या नराधमांना थोडी देखील दया आलेली नाही. त्यानंतर मध्य प्रदेशमधला व्यक्ती समोर येतो आणि हातात एक पुस्तक घेऊन पुस्तक वाचू लागतो. त्याची भाषा समजत नव्हती. तो वेगळ्याच भाषेत मंत्र वाचत होता आणि वाचत वाचत अचानक तो व्यक्ती सुनीताच्या अगदी चेहऱ्याजवळ आला आणि जोरजोरात फुंकर मारायला सुरुवात केली. असं वाटत होतं जसं काही अंधश्रद्धा आणि भीती दाखवण्याचा तो काम करत होता, जेणेकरून सुनीताला पूर्णपणे वशमध्ये करत आहे. सुनीता सतत विरोध करत होती. अयाज तिच्यावर दबाव टाकत होता. तो पाखंडी व्यक्ती जे शब्द बोलायचा तेच शब्द अयाज देखील त्याच्या मागे बोलत होता आणि सुनीताला जबरदस्तीने या सगळ्या गोष्टीला होकार देण्यास सांगत होता. आणि त्यानंतर अयाज म्हणाला, आता तुला माझ्या इच्छेनुसार वागावे लागेल, तुला माझी प्रत्येक गोष्ट ऐकावी लागेल.
या सगळ्या संकटातून सुनीताने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र सुनीताला त्यांनी घट्ट पकडून ठेवले होते. त्यानंतर कसं तरी हिंमत करून पुन्हा तेथून सुनीताने पळ काढला. ती सतत रस्त्याने पळत होती. मोठमोठ्याने श्वास टाकत होती. दम भरून आलेला होता. तरी देखील सुनीताने एकदाही मागे वळून पाहण्याची हिंमत केली नाही. ती घाबरलेली होती. घरी गेल्यानंतर दार उघडलं, आतून दार बंद केलं आणि खाली बसली. आता डोक्यावरून तिच्या पाणी गेलेलं होतं. 1 वर्षापासून सतत त्रास सहन करत होती, अत्याचार सहन करत होती. तिला ह्या वेदना आता असह्य होत होत्या. आता तिच्या लक्षात आले की आता जर चूप राहिली तर आपलं आयुष्य पूर्णपणे बरबाद करून देतील. तारीख होती 13 जून 2026 रोजी. त्या दिवशी सुनीताचा फौजी नवरा सुट्टीवर घरी आलेला होता. त्यानंतर त्याने दरवाजा उघडला तर बघितले की त्याची पत्नी एका घराच्या कोपऱ्यामध्ये शांत बसलेली आहे आणि तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे आलेली होती. वजन अर्ध झालेलं होतं आणि चेहऱ्यावर भीती आणि खूप नाराजी दिसत होती. पतीने बॅग खाली ठेवली आणि तिच्याजवळ गेला. म्हणाला, तुला काय झालं आहे? तू अशी का झाली आहे? पतीच्या या प्रश्नाने शेवटी सुनीता तुटली आणि जोरजोरात रडू लागली. खूप वेळपर्यंत ती रडतच होती आणि तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितला. पतीने तिला जवळ घेतले, धीर दिला. देशाची सेवा करणारा फौजी पती पाखंडी आणि धमक्यांना घाबरणारा नव्हता. आपल्या पत्नीची ही सर्व कहाणी ऐकल्यानंतर तो भावूक झाला. मात्र त्या फौजीने समजदारीनं काम केलं. त्याने आपल्या पत्नीचा हात पकडला आणि तिला म्हटले, तुझी काहीच चुकी नाही. मी शपथ घेतो की त्या नराधमांना मी तुरुंगात पाठवेल. मी त्यांना सोडणार नाही. तारीख होती 13 जून 2026 रोजी. हे पती पत्नी सोनेगाव पोलीस ठाण्यात जातात आणि घडलेला सर्व प्रकार पोलीस इन्स्पेक्टरला सांगतात. ही सर्व घटना ऐकून पोलीस देखील हैराण झाले. त्यानंतर पोलिसांचा तपास वेगाने सुरू झाला. पोलिसांनी सर्व पुरावे गोळा केले आणि त्या नराधम अयाजला आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केलेली आहे. मात्र मंत्र वाचणारा पाखंडी व्यक्ती अजूनही फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. नागपूर शहरात घडलेली ही थरारक घटना आहे. ही घटना सांगण्याचा एकच उद्देश आहे. कोणाच्या भावना दुखवणे नाही किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर तुम्हाला जागरूक करण्याचा इशारा दिलेला आहे. अशा प्रकारच्या घटनांपासून सावधान आणि सतर्क राहा. काळजी घ्या. मित्रांनो, या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.